कन्या राशीच्या पायाखाली आता सोन्याची वाट तयार होणार. एक बदल तुमची वाट पाहतोय. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये. तुमचं संपूर्ण जीवनचक्र नव्याने लिहिलं जाणार आहे. संयम, सेवा आणि नियतीची थांबलेली गाथा. कन्या राशी, बुधाच्या प्रभावाखाली जन्मलेली. नियोजन, नीतिमत्ता आणि सेवाभावाची मूर्तिमंत उदाहरण. तुमचं जीवन हे कायम इतरांसाठी झिजण्यात, मार्ग दाखवण्यात, मदतीचा हात पुढं करण्यामध्ये गेलंय. पण गेल्या काही वर्षांत तुम्ही असा एक काळ पाहिलात जिथे तुम्ही देतच राहिलात, पण तुम्हाला कुणीच दिलं नाही. नात्यात गोंधळ, कामात अडथळे, मनात सतत चिंता. जणू मी एवढं चांगलं का वागते, तरी माझ्यावरच परीक्षा का, असा प्रश्न वारंवार डोकं वर काढत होता. पण आता कृतीचं फळ नक्की मिळतं हे ब्रह्मसत्य उघड होणार आहे. कन्या राशीच्या जीवनात एक अद्भुत काळ सुरू होतोय, जिथे तुमच्या पायाखाली सोन्याची वाट तयार होत आहे. आणि त्या वाटेवर विश्वास, कृपा आणि यश यांची फुलं विखुरली जात आहेत. 1. बुध गुरु युती. ज्ञान, निर्णय आणि नशिबाचं त्रिकूट. कन्या राशीचा अधिपती ग्रह म्हणजे बुध. विचार, तार्किकता, विश्लेषण आणि निर्णयक्षमतेचा स्रोत. तर गुरु म्हणजे धर्म, ज्ञान, शुभफळ आणि आयुष्यातील मोठ्या संधी. 2025 मध्ये गुरुचा प्रभाव कन्या राशीच्या नवम म्हणजेच भाग्य आणि दशम स्थानांवर विशेष सक्रिय आहे. यामुळे एक अनोखा संयोग तयार होतोय, जिथे भाग्य आणि कर्म एकत्र काम करत आहेत. या प्रभावामुळे तुमच्या निर्णयांमध्ये प्रगल्भता आणि आत्मविश्वास निर्माण होतो. तुमचं मूक कर्तृत्व आता लोकांच्या नजरेत येतं. शिक्षण, स्पर्धा परीक्षा, प्रमोशन किंवा नवी कौशल्य शिकणं यामध्ये यशस्वी होण्याचे प्रबळ संकेत आहेत. कुणीतरी मोठ्या व्यक्तीकडून मेंटरशिप, मार्गदर्शन किंवा थेट संधी मिळू शकते. म्हणजेच ही सोन्याची वाट आता विद्येच्या तेजातून यशाच्या दरवाजापर्यंत पोहोचते आहे. 2. कर्मफळाचं आगमन. जे गेलं होतं ते परत येणार, पण वेगळ्या रूपात. कन्या राशीच्या लोकांनी कायम इतरांसाठी काम केलं आणि स्वतःसाठी फार कमी मागितलं. पण आयुष्याचं हे फार गूढ गणित असतं. जेव्हा तुम्ही देत राहता, तेव्हा नियती साठवत राहते. आता तोच साठा फळांच्या रूपात परत येणार आहे, पण अनेकांना तो अनोख्या आणि अकल्पनीय पद्धतीने मिळेल. एखादा जुना क्लायंट, संपर्क किंवा नातं जे काही कारणास्तव तुटलं होतं, ते पुन्हा सुवर्ण संधी बनून परतेल. गेल्या काळात कोणी केलेली मदत आता अचानक मोठ्या आभारामध्ये आणि कृतीत रूपांतरित होईल. काही कन्या राशीच्या लोकांना अचानक एखादं घर, जमीन किंवा आर्थिक योजना मिळू शकते, जी पूर्वी नाकारली गेली होती. काहींना सामाजिक प्रतिष्ठा आणि विशेष गौरव मिळेल, जिथे तुम्हीच आमचा आधार होता असं खुलेआम सांगितलं जाईल. ही सोन्याची वाट फक्त भौतिक गोष्टी देणार नाही, तर आत्मसंतोष देणारी आत्मिक भरपाई सुद्धा करणार आहे. 3. कोणता एक बदल तुमची वाट पाहतोय? स्वतःला प्रथम मान देण्याचा. हा बदल कन्या राशीसाठी सर्वात गूढ आणि जीवनविषयक आहे. कारण तुमचं संपूर्ण अस्तित्वच इतरांसाठी उपयुक्त ठरण्यात गेलं आहे. पण आता ब्रह्मांड स्वतः तुम्हाला सांगू पाहतंय, थांब, आता तुझंही काही मूल्य आहे. हा बदल आहे जिथे तुम्ही हो याऐवजी नाही म्हणायला शिकता, तेही अपराधी न वाटता. जिथे तुमच्या गरजा, स्वप्न, इच्छा, हौस यांना तुम्ही परवानगी देता. जिथे दुसऱ्यांचा आधार राहून थकल्यावर स्वतःला आधार देता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला परत शिकता. हा एक बदल तुमचं नशीब बदलेल, कारण तो तुमचा स्वतःला दुर्लक्ष करण्याला बदलतो. या 3 टप्प्यांमधून कन्या राशीचं जीवन एका नवीन प्रकाशाच्या पर्वाकडे जात आहे. बुधाचं स्पष्ट विचारशक्ती देणं, गुरुची कृपा, कर्माची परतफेड आणि स्वतःवर विश्वासाचा नवा अध्याय, हे सगळं मिळून सोन्याची वाट केवळ दिसणार नाही, तर चालूनही अनुभवता येईल.
आता वेळ आहे स्वतःच्या प्रकाशात चालण्याची. कन्या राशीच्या जीवनात येणाऱ्या बदलांची ही वेळ म्हणजे केवळ ग्रहांची स्थिती नव्हे, ती आहे ब्रह्मदेवांनी स्वतः ठरवलेली चिरप्रतीक्षित परतफेड. तुमचं जीवन आत्तापर्यंत इतरांच्या भल्यासाठी वाहिलं तेनं. तुम्ही तुमच्या भावना दाबल्यात, स्वतःचं दुःख गिळलत आणि शांतपणे प्रत्येक संकटासमोर उभं राहिलात. पण आता तुमचं आयुष्य म्हणणार आहे, तुझ्या हसण्याची वेळ आली आहे. ही सोल्याची वाट म्हणजे काय? जिथे तुम्हाला तुमच्या देण्याच्या वृत्तीचा योग्य सन्मान मिळेल, जिथे तुमच्या कर्माचं फळ केवळ तुम्हालाच नव्हे तर पूर्ण कुटुंबाला लाभेल, जिथे इतरांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तिथे आता संपूर्ण समाज तुमचं कौतुक करेल. ही वाट तयार झालीये, कारण तुम्ही त्या प्रत्येक क्षणी संयम ठेवलात जिथे इतर कोसळले असते. आता हे समजून घ्या, ब्रह्मदेव तुमच्यावर उशिरा करतात पण विसरून जात नाहीत. तुम्ही एक नाजूक पण ताकदवान रास आहात आणि आता तुमच्यातली ती अदृश्य शक्ती उघड होणार आहे. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं त्यांनाच तुम्हाला सलाम करावा लागेल. ज्यांनी तुम्हाला गमावलं त्यांना तुमची किंमत समजेल, पण उशीर झालेला असेल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःवर परत प्रेम करायला शिकाल. एक नवीन अध्याय सुरू होतोय. जुनं तुम्ही मागे पडलं, नवीन तू आता उभं राहतंय, ठाम, तेजस्वी आणि आत्मविश्वासाने भरलेलं. ही सोन्याची वाट केवळ पुढे जाण्यासाठी नाही, तर पूर्ण आयुष्य बदलण्यासाठी तयार झालीये. शेवटची आठवण, कन्ये, तू आता झुकायचं नाही. तुझी वेळ आली आहे आणि या वेळेला तुझ्या पावलांनीच तेज निर्माण करायचं आहे. आता मागे वळून बघायचं नाही. नाही म्हणणाऱ्यांकडे बघायचं नाही. फक्त त्या वाटेकडे बघायचं जी ब्रह्मदेवानी स्वतः तुझ्यासाठी बांधली आहे आणि ती सोन्याची आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.